जोराचा पाऊस सुरू आहे, त्यानंतर डोंगराचा काही भाग कोसळतोय आणि तो थेट इर्शाळवाडी या गावावरती आपल्याला कोसळताना या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि त्यानंतर आता बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास 100 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। डोंगराचा काही भाग कोसळताना आपल्याला दिसतोय। साधारणतः रात्री 11 11:30च्या दरम्यान जोराचा मुसळधार पाऊस कोसळत असतानाच डोंगराचा काही भाग कोसळतो आणि तो खाली असलेला आपण पाहतोय या इर्शाळवाडी या गावावरती हा संपूर्ण डोंगर जो आहे तो कोसळताना आपल्याला दिसतोय। जवळपास 18 घरांची ही संपूर्ण वस्ती आहे आणि त्या वस्तीवर हा डोंगराचा पूर्ण भाग आपल्याला ज्या पद्धतीने कोसळताना दिसतोय आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। संपूर्ण जे गाव आहे, संपूर्ण जी वस्ती आहे ती या डोंगराच्या खाली दबली गेली। जवळपास 100 जण जे आहेत ते अजूनही अडकल्याचं आपल्याला माहिती समोर येते। मात्र अशा या संपूर्ण डोंगराळ भागामध्ये हे टुमदार असलेलं इर्शाळवाडी नावाचं छोटंसं गाव या डोंगर कोसळल्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं। हा संपूर्ण प्रकार कसा घडला तोच दाखवण्याचा, तोच सांगण्याचा प्रयत्न आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून आपण करतोय। एकीकडे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पाऊस पसरलेला असतानाच काल रात्री आपण पाहतोय 11 11:30च्या दरम्यान डोंगराचा वरचा काही भाग कोसळतो आणि तो थेट भूस्खलन होऊन ही संपूर्ण दरड इर्शाळवाडी या गावावर येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि यानंतर आता जे आहे या संपूर्ण भागामध्ये जो मलबा साचलाय, जो ढिगारा साचलाय, जवळपास 100 जण जे आहेत जे अजूनही अडकलेले असल्याची माहिती समोर येते। मात्र आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे। प्रशासनाच्या संपूर्ण टीम्स त्या ठिकाणी दाखल आहेत। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री देखील तळ ठोकून या ठिकाणी दाखल आहेत। मात्र 100 जण अजूनही अडकलेले आहेत आणि क्षणामध्ये म्हणजे रात्री कुणी कल्पनाही केली नशील संपूर्ण कुटुंब अत्यंत आनंदात असताना झोपी गेले। मात्र 11 11:30च्या दरम्यान सगळं गाव झोपलेलं असताना क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि हा डोंगराचा काही भाग आपण पाहतोय अचानक या पावसामध्ये कोसळतो आणि ही 18 घरं संपूर्ण या दरडीखाली कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। आता या संपूर्ण दुर्घटनेनंतर बचाव कार्य जोरात सुरू असल्याचं देखील आपल्यापर्यंत येते। दरम्यान 2 महिन्यांपूर्वी उन्हाळ्यात ड्रोननं इर्शाळवाडी गावाचं शूट केलं होतं, त्याची दृश्य देखील आता समोर आली आहेत। डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाची ही सुंदरता आपण पाहूयात। ही दृश्य पाहताना कधी कुणी कल्पनाही केली नसेल की डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं टुमदार इर्शाळवाडी हे छोटंसं गाव दरड कोसळल्यामुळे आता क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं। या ठिकाणी गाव होतं की नाही अशी परिस्थिती आता असा प्रश्न पडावा इतकी भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून आपण काही दिवसांपूर्वी टिपलेली ही सगळी दृश्य पाहतोय। अत्यंत आनंदात उत्साहाच्या वातावरणात इथं राहत असलेली मोजकीच कुटुंब, त्यांची मोजकीच घरं मात्र निसर्गाच्या या सगळ्या प्रकोपामध्ये दरड कोसळली आणि क्षणामध्ये इर्शाळवाडी नावाचं गाव महाराष्ट्रातल्या नकाशातूनच पुसला गेल्याचा हा सगळा प्रकार घडला। त्यामुळे आपण पाहतोय 2 महिन्यांपूर्वीची ही सगळी दृश्य आहेत। अत्यंत टुमदार असं डोंगराच्या कुशीत वसलेलं हे इर्शाळवाडी नावाचं छोटंसं गाव उन्हाळ्यामध्ये टिपलेली एकीकडे आपण दृश्य पाहतोय। मात्र त्यानंतर निसर्गाचा प्रकोप झाला आणि दरड कोसळली आणि दरड कोसळल्यानंतर गावाचं होत्याचं नव्हतं झालं आधीची आणि ही आजची 2 दृश्य अत्यंत बोलकी आपण पाहतोय। एकीकडे संपूर्ण आनंदात आणि उत्साहात डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं गाव आपण पाहतोय इर्शाळवाडी, तर दुसरीकडे डोंगर कोसळल्यानंतरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आता डोंगर कोसळल्यानंतर या ठिकाणी कुठलं गाव होतं की नव्हतं असा प्रश्न पडावा इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आता बचाव कार्य देखील मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2 महिन्यांपूर्वीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली आपण दृश्य पाहतोय, तर दुसरीकडे ही ताजी दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून NDRF सह संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पाऊस मात्र अद्यापही सुरूच आहे आणि अशा या पावसामध्ये मलबा हटवण्याचं काम, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम ही सर्वात मोठी आव्हानं प्रशासनासमोर, तिथल्या स्थानिक यंत्रणेसमोर आहेत। दरम्यान JCB सारखी मोठ्या वजनाची यंत्र इर्शाळ गडावर नेणं शक्य नाहीये, त्यामुळे BMCनं हलक्या वजनाची वाहनं बचाव कार्यासाठी पाठवली आहेत। यामध्ये एकूण 3 बॉबकॅट संयंत्र तर 1 पोकलेन संयंत्र BMCनं पाठवलेलं आहे। आपण पाहतोय डोंगराळ भाग आहे, त्यामध्ये पाऊस सुरू आहे, अत्यंत कठीण अशी ही पायवाट आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण पायवाट चालत 2दा त्या ठिकाणी पोहोचलेत। अत्यंत खडतर असा रस्ता आहे, त्यामुळे इथं हलक्या वजनाची वाहनच पाठवणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण पाहतोय हलकी वाहनं आता एअरलिफ्ट करण्याची देखील माहिती समोर येते। हलक्या वाहनांना एअरलिफ्ट करणं तुलनेनं सोपं जातं, त्यामुळे BMCनं हलक्या वजनाची वाहनं आता बचाव कार्यासाठी पाठवलेली आहेत। बचाव कार्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून आता या लहान वाहनांची व्यवस्था BMCनं केल्याची माहिती समोर येते।
दरम्यान बचाव कार्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये आपण त्यासाठी पाहतोय रात्रीच्या अंधाराचा विचार करून वीज वितरण कंपनीमार्फत इरसालगड दुर्घटनास्थळी आता विद्युत व्यवस्था देखील एकीकडे केली जाते। 6 हॅलोजन आणि 4 हायमास्ट बसवले जात आहेत। आतापर्यंत अजूनही 100 जण जे आहेत ते बेपत्ता आहेत, त्यांचा शोध हा सुरू आहे। रात्री देखील हे बचाव कार्य, मदत कार्य, शोध कार्य असंच सुरू राहावं, त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये त्यामुळे या ठिकाणी आता दुर्घटनास्थळी लाईटची व्यवस्था केली जाते आणि 6 हॅलोजनची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जात आहे।